स्वागत आहे तुमचं ट्रान्स डेल्टामध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सकोच्या कट ऑफबद्दल डिस्कशन करणार आहोत. बघा, कुठल्याही एक्झामचा जो कट ऑफ आहे तो 4 पॉईंटवर डिपेंड असतो. नंबर ऑफ वॅकन्सी, डिफिकल्टी लेवल, सिलेक्ट अगेन्स्ट ओपन कॅन्डिडेट आणि प्रिव्हियस कट ऑफ. बघा, नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितल्या तर 419 वॅकन्सी ह्या होत्या. म्हणजे वॅकन्सी प्रिव्हियसली ॲडपेक्षा ह्या भरपूर वॅकन्सी होत्या. डिफिकल्टी लेवल जर आपण ट्रान्सकोची बघितली तर मागचा जो पेपर झाला होता 2022ला, तर त्याच्या कम्पॅरेटिव्हली डिफिकल्टी लेवल ही थोडी जास्त होती. आता थर्ड जो पॉईंट आहे सिलेक्ट अगेन्स्ट ओपन कॅन्डिडेट, इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. सिलेक्ट अगेन्स्ट ओपन कॅन्डिडेट म्हणजे काय, तुमचे कॅटेगरीचे किती मुलं हे ओपनमधून सिलेक्ट होणार. म्हणजे ओबीसीचे किती मुलं सिलेक्ट अगेन्स्ट ओपन होणार, EWSचे किती मुलं सिलेक्ट अगेन्स्ट ओपन होतात, ह्यावरही तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ हा डिसाईड होणार आहे. जितके जास्तीत जास्त मुलं हे तुमचे ओपनमधून सिलेक्ट होतील तितका तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी लागेल. आणि प्रिव्हियस कट ऑफ, आपणही प्रिव्हियस कट ऑफशी कंपॅरिझन करणार आहे की प्रिव्हियसली ट्रान्सकोचा कट ऑफ किती होता आणि व्हॅकन्सीच्या रेशोमध्ये तो किती लागू शकतो. बघा, हा जो टेबल आहे हा पूर्ण पिक्चर तुमचं क्लिअर करणार आहे. 2022मध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन किती होते, कट ऑफ किती आहे, सिलेक्ट अगेन्स्ट ओपन किती झाले पर्टिक्युलर कॅटेगरीचे, आणि तुमच्या व्हॅकन्सी या किती होत्या. जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर ॲप्लिकेशन बघा, ओपनचे हे 7,342 आलते, ओबीसीचे 6,000. आणि जर 2024मध्ये कंपॅरिझन केलं तर कंपॅरेटिव्हली 2024मध्ये ॲप्लिकेशन हे 2 ते 3 हजाराने कमी आले होते. बघा, यामागचं रिझन जे आहे ते ACBC आणि EWSचे 2 नवीन कॅटेगरी क्रिएट झाल्या आणि त्यामुळं ट्रान्सकोनं काय केली होती, ॲड रिवाईज केली होती. तर ॲड रिवाईज केल्यानंतर बऱ्याचशा मुलांमध्ये कन्फ्युजन झालं होतं की EWS टू ACBC करायचं का नवीन फॉर्म भरायचा. ह्या गोंधळामध्ये बरेचसे फॉर्म हे कमी आलेले आहेत. त्याचाही कट ऑफवर भरपूर इफेक्ट पडणार आहे आणि ओपनचा कट ऑफ हा मागच्या कंपॅरेटिव्हली हा कमी जाणार आहे. बघा, आता 2022मध्ये जर तुम्ही बघितलं तर सिलेक्ट अगेन्स्ट ओपन हा जो कॉलम आहे ह्यामध्ये ऑलमोस्ट ओबीसीचे 17 सीट काय होतं ह्या सिलेक्ट अगेन्स्ट ओपन होत्या. म्हणजे अर्धे जण काय होते ओबीसीचे ओपनमधून सिलेक्ट झालते. त्यानंतर SBCचे 4 जण सिलेक्ट झालते, NTCचा 1, NTDचा 1, SCचा 1 आणि EWSचे 6 जण सिलेक्ट झाले. म्हणजे नंबर ऑफ कॅन्डिडेट जे आहेत तर सिलेक्ट अगेन्स्ट ओपन होण्याचं प्रमाण जे आहे ते OBC आणि EWS आणि त्याच्यानंतर ACBCमध्ये जास्त आहे. तर आपण 2024मध्ये कन्सिडर करू की OBCमध्ये जवळपास 35 ते 40 जे कॅन्डिडेट आहेत ते काय होतील, सिलेक्ट अगेन्स्ट ओपन होतील. आणि उरलेल्या सीट ज्या आहेत त्याच्यानंतर SCBC आणि EWSचे मुलं सर्वात जास्त ओपनमधून सिलेक्ट होतील आणि त्यानंतर मग SBC आणि उरलेल्या कॅटेगरीमधून 2 ते 3 असे मुलं हे ओपनमधून सिलेक्ट होतील. आणि ओपनच्या व्हॅकन्सी भरपूर आहेत त्यामुळं कॅटेगरीचा कट ऑफ काय लागणार आहे हा कंपॅरेटिव्हली 2022पेक्षा हा कमी लागणार आहे. बघा, हा इथे मी एक कॉलम दिलेला आहे. 2024ला एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो कॅटेगरी वाईज मी इथे दिलेला आहे. तर प्रत्येक ओपनचा जो कट ऑफ आहे तो 62, OBC 57 आणि बाकीच्या कॅटेगरीचा दिलेला आहे. बघा, प्रिव्हियसली हा कंपॅरेटिव्हली हा कट ऑफ 2 ते 3% हा काय होणार आहे, कमी लागणार आहे. याचं कारण जे आहे ते वॅकन्सी ह्या जास्त आहेत आणि ओपनच्या वॅकन्सी जास्त असल्यावर तुमचं काय आहे, कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी लागत असतो. बघा, मागच्या ॲडमध्ये जर तुम्ही बघितलं तर ACBC आणि EWS ह्या अशा दोन्ही कॅटेगरी म्हणून जवळपास 1100 फॉर्म हे काय आले होते, ह्या दोघांचे आले होते. पण ह्या वर्षी काय झाले, ACBC आणि EWS काय झाले, स्प्लिट करण्यात आले आणि दोघांना सेपरेट वॅकन्सी या दिल्या गेल्यात. बघा, बाकीच्या कॅटेगरीच्या कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही याचा रेशो बघितला, टोटल ॲप्लिकेशन आणि टोटल नंबर ऑफ सीट, तर हा जो रेशो आहे तो हा सगळ्यात कमी येतो हा EWSचा. त्यामुळे EWSचा कट ऑफ हा ST नंतर सगळ्यात कमी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा
SEBCचा कट ऑफ राहील. याचं रिझन काय आहे की यांच्या वॅकन्सी पण जास्त आहेत आणि ॲप्लिकेशनही कमी आलेले आहेत. जर तुम्ही स्पेशली EWSचं बघितलं तर 554 काय आहेत टोटल ॲप्लिकेशन आहेत आणि 27 जागा आहेत. तर ह्या 554 ॲप्लिकेशन मेल प्लस फिमेल धरून आहे. तर याच्यातल्या मेल जर तुम्ही 150 ते 200 काढल्या साईडला तर 300 मुलं आहेत. फक्त 300 आणि 350 मुलांमध्ये तुमची कॉम्पिटिशन असणार आहे आणि तो कट ऑफ लागणार आहे तुमचा 52पर्यंत. आणि बाकीच्याही कॅटेगरीचा मी कट ऑफ मेन्शन केलेला आहे. आता सेफ स्कोअर, तुमचा सेफ स्कोअर किती असणार आहे? जर तुमचा अटेम्प्ट हा 40 to 44 असेल आणि तुमचे करेक्ट हे 35 ते 40 येत असतील तर तुम्ही काय आहेत कॅटेगरीमधून 100% सिलेक्ट आहे. सिलेक्ट केव्हा आहेत? तुमचं नॉन टेकमध्ये ॲटलिस्ट 30 ते 40 हे तुमचे ॲक्युरेट आले पाहिजे. तर तुम्ही कॅटेगरीमधून 100% तुमची सीट ही फिक्स आहे. आणि जर तुमचे याच्यापेक्षाही चांगले अटेम्प्ट असतील आणि ॲक्युरेसी चांगली असेल तर तुम्ही ओपनमधून सिलेक्ट होतात. पण जर तुम्हाला कॅटेगरीमधून व्हायचं आहे तर ॲटलिस्ट तुमचे 35 ते 40 क्वेश्चन हे करेक्ट असले पाहिजे आणि तुमचा अटेम्प्ट हा 40 ते 44 मध्ये पाहिजे. आणि नॉन टेक अटेम्प्ट हा कमीत कमी 30 ते 40 मध्ये पाहिजे. तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. थँक्यू.